रोहा तालुक्यात इंदरदेव येथील धनगरवाडी येथील 48 घरं वणव्यात जळून खाक झाली। या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली। वणवा नेमका कसा लागला याचं कारण समजू शकलेलं नाही। उन्हाळ्यात जंगलांना मोठ्या प्रमाणात वणवे लागतात। यातील काही नैसर्गिक तर काही मानव निर्मित असतात। यामुळे जंगलातील वनसंपदेचं नुकसान होतं। त्याचबरोबर आसपासच्या मानवी वस्तीलाही या वणव्यांची झळ बसते। रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगरवाडीतील रहिवाशांना याचाच प्रत्यय आला। वाडीवरील रहिवाशांना गुरुवारी सायंकाळी वणवा वाडी परिसरात पसरल्याचं लक्षात आलं। मात्र तोवर वणव्यानं चहूबाजूनं वाडीला वेढलं होतं। क्षणार्धात आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण गाव आगीच्या विळख्यात सापडले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीनं रोहा येथून अग्निशमन दलाला तसंच SVRS बचाव पथकांना पाचारण करण्यात आलं। स्थानिक नागरिकही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते। मात्र आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत 48 घरं जळून खाक नष्ट झाली। सामाजिक वनीकरण विभागानं लावलेली झाडं ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। ही धनगरवाडी अत्यंत दुर्गम भागात असल्याने येथे अग्निशमन दलाच्या छोट्या गाड्या पाठवण्यात आल्या। रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास या आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। सुदैवानं या आगीत जीवितहानी झाली नाही। स्थानिकांमध्ये असलेल्या गैरसमजातून हे वणवे लावले जातात। जंगलांना वणवे लावले की पुढील वर्षी जंगलात चांगले गवत उगवते। हे गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त ठरते, म्हणून दरवर्षी उन्हाळ्यात जंगलांना आगी लावल्या जातात। दुसरीकडे सरपणाला लाकूड मिळावं म्हणूनही वणवे पेटवले जातात। वणव्यांमुळे झाडं सुकतात आणि पर्यायाने हे लाकूड सरपणासाठी तोडली जातात। कधी कधी शिकारीसाठीही हे वणवे लावले जातात। वणवा लागल्याने वन्यजीव आगीच्या विरुद्ध दिशेने पळण्यास सुरुवात करतात। याचवेळी दबा धरून बसलेले शिकारी वन्यजीवांची सावज टिपतात। कोकणात खरीपाच्या कापणीनंतर पुनर्लागवडी आधी शेतात राब जाळण्याची प्रथा आहे। शेतातील राब जाळल्याने पुढील वर्षी पीक जोमाने येतं असा समज शेतकऱ्यांमध्ये असतो। त्यामुळे शेतात राब पेटवले जातात। यामुळे बरेचदा अनियंत्रित आग वणव्यांना जन्म देत असते। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।